Welcome you all for the next lecture of corporate law. In last lecture we had discussed about alteration in the memorandum of association. Today we will discuss about the articles of association. So what is articles of association? Articles of association is a subsidiary document for memorandum of association. ठीक आहे, त्याच्यातलाच एक पार्ट आहे मेमोरंडम मधलाच. फक्त आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये काय होतं, हे जे कंपनीच्या आतील लोक आहेत, जसं मॅनेजर्स आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, त्यांनी स्वतःसाठी काही नियम बनवलेले आहेत. कंपनीचे जे इंटरनल लोक आहेत त्यांची नियमावली ती असते. आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचा फायदा काय होतो की कंपनीमधले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे हक्क, त्यांचे कर्तव्य ह्याची माहिती भेटू शकते. आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हा कंपनीचा जो व्यवहार आहे तो सुरळीत चालवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कंपनीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे तुम्ही मेमोरंडम ऑफ असोसिएशन बनवताना ठरवले होते, परंतु ते ऑब्जेक्टिव्ह अचीव कसे करायचे, त्याच्यासाठी जे कष्ट करायचेत, त्याच्यासाठी जे कंपनीमध्ये काम आहे, हे कामांची वाटणी कशी होणार, कामांचं स्वरूप काय असणार, कोणत्या डिपार्टमेंटच्या काय जबाबदाऱ्या आहेत, कोणत्या ॲडमिनिस्ट्रेटरच्या काय जबाबदाऱ्या आहेत, हे सगळं तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये भेटेल. त्यामुळे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हा खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट कंपनीमध्ये मानला जातो. त्याशिवाय ह्यातील नियमामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस कसे करायचे, त्याचे काय रूल्स आहेत, ते कोणत्या परिस्थितीत चेंजेस करू शकतात, ह्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये भेटेल. तर ह्या संबंधीचा एक केस लॉसुद्धा झाला होता. म्हणजे एकदा काय झालं होतं, नरेशचंद्र सान्याल आणि कलकत्ता स्टॉक एक्सचेंजमध्ये एक डिस्प्यूट झाला होता. तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये नरेशचंद्र सान्याल यांनी त्यांच्या कंपनीचा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन सादर केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे जे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आहे हे आमच्या कंपनीची नियमावली आहे, ह्याच्यामध्ये कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि हे एका प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे कंपनी आणि त्यांच्या मेंबर्समध्ये, की कोणत्या मेंबर्सचे काय जबाबदारी असतील, कोणते मेंबर्स काय काम करेल, कोणत्या मेंबर्सचे काय हक्क आहेत. आणि त्यामुळं डिपार्टमेंटमध्ये सिंक्रोनायझेशन ठेवणं, सुरळीतता ठेवणं हे सोपं झालं आणि तेव्हापासूनच आपण आर्टिकल्स ऑफ असोसिएशन इंडियामध्ये फॉलो करतो. तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन एका प्रकारचं जसे पार्टनर स्वतःचा ॲग्रीमेंट वगैरे करून घेतात तशा प्रकारचंच एक डॉक्युमेंट आहे, पण ते कंपनी आणि कंपनीच्या आतील जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये तयार केलं जातं. त्यामुळे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. मग कोणकोणत्या कंपनीला त्यांचं आर्टिकल्स ऑफ असोसिएशन कंपल्सरी बनवावं लागेल, तर त्यामध्ये आहेत अनलिमिटेड कंपनीज असतील किंवा कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी असेल किंवा एखादी प्रायव्हेट कंपनी असेल, त्या कंपनीला आर्टिकल्स ऑफ असोसिएशन बनवावं लागेल. मग आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये काय कंटेंट्स आहेत, ठीक आहे, कंटेंट्स काय काय आहेत ते आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये, तुम्हाला कोणकोणती माहिती आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये भेटेल. तर त्यामध्ये पहिलं आहे शेअर कॅपिटल. ठीक आहे, तर वेगवेगळे जे शेअर कॅपिटल आहेत, बरोबर आहे, कारण की शेअर कॅपिटल वेगवेगळ्या सोर्सेसमधून गोळा केला जातो. स्टॉक्समधून काही गोळा केला जातो, काही डिबेंचरमधून गोळा केला जातो, काही बँक मधून क्रेडिट वगैरे घेऊन गोळा केला जातो. मग ते कुठून कुठून गोळा केलेलं आहे ती माहिती तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये भेटते. मग जे वेगवेगळे शेअर होल्डर्स आहेत कंपनीमध्ये त्यांचे हक्क काय आहेत, त्यांचे जबाबदाऱ्या काय आहेत, त्यांना कमिशन कोणकोणत्या ह्याच्याने भेटेल किंवा शेअर सर्टिफिकेट्स वगैरेबद्दलची माहिती ही तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये भेटू शकते. दुसरं आहे लिन ऑफ शेअर्स, म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये कंपनी शेअर होल्डर्सला जो शेअर्स द्यायचा आहे तो स्वतःकडे ठेवून घेते. बऱ्याचदा असं होतं की शेअर होल्डर्सनी पेमेंटच नाही केली इन्स्टॉलमेंटची,
कॉल मागवला होता, पैसे मागवले होते पण दिलेच नाहीत. मग कंपनी ते शेअर्स स्वतःकडे ठेवून घेऊ शकते. मग अशी कोणती परिस्थिती आहे ज्या परिस्थितीमध्ये कंपनी शेअर्स लीन करू शकते, ह्याचा अर्थ स्वतःच्या ताब्यात शेअर्स ठेवू शकते. त्याचे नियमसुद्धा तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये भेटतील. कॉल्स ऑन शेअर्स म्हणजे जो काही रिपेमेंट, जो काही पार्टली पेमेंट यायचा होता शेअर होल्डर्सकडून, बरोबर आहे, शेअर होल्डर्ससुद्धा पार्टली पेमेंट करतात, टप्प्याटप्प्याने इन्स्टॉलमेंटवर पेमेंट करतात आपण म्हणू शकतो. मग जो काही पैसा शेअर होल्डरकडून यायचा आहे कंपनीला, तो जेव्हा आला नाही आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये कंपनी तो पैसा मागू शकते ते सुद्धा तुम्हाला, त्याचे नियमसुद्धा तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये भेटतील. ट्रान्सफर ऑफ शेअर्स, कोणत्या परिस्थितीमध्ये शेअर्स ट्रान्सफर करू शकतात शेअर होल्डर, त्याचे काही नियम आहेत, ते सुद्धा तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये माहिती भेटेल. ट्रान्समिशन ऑफ शेअर्स, आता ट्रान्सफर आणि ट्रान्समिशनमध्ये फरक काय? बघा, ट्रान्समिशनमध्ये सुद्धा एका प्रकारचं ट्रान्सफरच आहे, पण ट्रान्सफर म्हणजे एखाद्या प्रकारचा सेल असू शकतो की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला त्याची लिगल प्रोसिजर करून तो फॉरवर्ड केला जातो. पण ट्रान्समिशनमध्ये आपोआप होतं ते. समजा एखादा शेअर होल्डर आहे, त्याचा डेथ झाला तर त्याच्या मुलाला किंवा त्याचा जो वारसदार आहे त्याला ते आपोआप शेअर्स भेटतात. किंवा मॅरेज म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा त्याच्या वाईफचा सुद्धा येतो. मग मॅरेजमुळे सुद्धा बऱ्याचदा जे काही हजबंड आहेत त्याचे शेअर्स त्याच्या वाईफला ट्रान्सफर होतात, ती आपोआप तिचं वारसदार बनते. इन्सॉल्वन्सी, एखादा व्यक्ती इन्सॉल्वंट झाला, त्यानं खूप लोकांकडून कर्ज घेतलं होतं, मग त्याचे जे शेअर्स वगैरे आहेत ते शेअर्स त्याचे जे कर्ज देणारे लोक आहेत, जे कर्जदार आहेत त्याचे, त्यांना ते शेअर्स कोर्ट कधी कधी ट्रान्सफर करायला लावू शकतं. त्यामुळे त्याला ट्रान्समिशन म्हणतात, जेव्हा आपोआप किंवा कायद्याचा वापर करून एखादे शेअर्स दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केले जातात. फोरफिचर ऑफ शेअर्स, बऱ्याचदा पार्टली पेमेंट न दिल्यामुळे कंपनी एखाद्या मेंबरची, एखाद्या शेअर होल्डरची मेंबरशिप कॅन्सल करू शकते आणि त्याच्याकडून त्याचे शेअर्स परत घेऊ शकते. ह्याला म्हणतात कॅन्सलेशन ऑफ मेंबरशिप किंवा फोरफिचर ऑफ शेअर्स. ते कोणत्या परिस्थितीत फोरफिचर केले जातील कंपनीकडून शेअर्स, त्या कंपनीचे रूल्स काय म्हणतात, काय परिस्थिती असेल जेव्हा फोरफिचर ऑफ शेअर्स होऊ शकतात, त्याच्याबद्दलचे जे नियम आहेत तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसतील. नंतर आहे सरेंडर ऑफ शेअर्स. तर सरेंडर ऑफ शेअर्स म्हणजे काय? एखादा शेअर होल्डर आहे, त्याला वाटतंय की आता पुढचा जो टप्पा आहे, पुढचे जे इन्स्टॉलमेंट आहे तो देऊ शकत नाही, तर तो सरेंडर करू शकतो की यस, माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, तुम्ही काही करा, मी पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे मी माझे शेअर्स तुम्हाला परत देतो, सरेंडर करतो. म्हणजे त्याने हात वर केले, तो म्हणाला की नाही, आता माझ्याकडे पैसे नाही आहेत पुढचा टप्पा द्यायला. मग अशी कोणती परिस्थिती आहे, ते नियम जे सरेंडर ऑफ शेअर्स आहेत त्याच्या बाबतीतचे जे नियम आहेत ते सुद्धा तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसतील. कन्व्हर्जन ऑफ शेअर्स इंटू स्टॉक. In consonance with the articles of association, company can convert the shares into stock by ordinary resolution and in a general meeting. मग एखादी जनरल मीटिंग घेऊन एखादा शेअर स्टॉकमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. त्याच्या बाबतीतचे जे नियम आहेत, जनरल मीटिंग कधी घेतली जाते, नोटीसचा पिरियड काय असेल, काय टेन्युअर असेल, हे सगळे नियम तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसतील. पुढचा आहे शेअर वॉरंट. मग शेअर वॉरंट एखादा असा डॉक्युमेंट आहे जो एखाद्या व्यक्तीचा टायटल सांगतो की कोण आहे त्या व्यक्तीचा, जो त्या शेअर्सचा जो ओनर आहे तो कोण आहे. आणि त्यामुळं शेअर्स वॉरंट बाबतीतची माहिती तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसून येईल. अल्टरेशन ऑफ कॅपिटल, जर कॅपिटलमध्ये काही चेंजेस करायचे असतील, डिबेंचरचा स्तर वाढवायचा असेल, शेअर्स विकायचे असतील,
ॲथोराइज्ड कॅपिटल वाढवायचं असेल, जे काही असेल, कॅपिटलमध्ये जे काही चेंजेस तुम्हाला करायचे आहेत किंवा बँकेचं क्रेडिट कमी करायचं आहे, तो पैसा परत द्यायचा आहे, शेअर्समधून जास्त उचलायचा आहे, जे काही चेंजेस तुम्हाला करायचे आहेत ते चेंजेसची माहिती तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसेल. आता तुम्हाला वाटत असतील की ह्यापैकी बरेच कंटेंट्स मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये आहेत. नक्कीच आहेत, कारण की मेमोरेंडम ऑफ असोसिएशनचाच एक पार्ट सबसिडरी डॉक्युमेंट हा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आहे. त्यामुळे काही कंटेंट्स तुम्हाला तिथंही दिसतील आणि इथंही दिसतील. जनरल मीटिंगबद्दलची जी माहिती आहे, कधी जनरल मीटिंग घेतली जाऊ शकते, त्याचे नियम काय आहेत, त्याची नोटीसचा पिरियड काय असेल, त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसते. नंतर आहे वोटिंग राईट ऑफ मेंबर्स, वोटिंग बाय पोल, प्रॉक्झीज एक्सेट्रा. मग वोटिंग राईटबद्दलचे जे काही नियम आहेत, तसं 1 शेअर 1 पर्सन 1 वोटचा जो फंड आहे, तुमच्याकडं 1000 शेअर्स असतील तर तुम्ही 1000दा वोटिंग करू शकता, तसं नाही आहे. तुमच्याकडं 1000 शेअर असू द्या, 500 असू द्या, 200 असू द्या, 1 पर्सन 1 वोट. एका व्यक्तीच्या नावावर सगळे शेअर्स आहेत ना, त्यामुळे त्याला एकदाच वोट करायचा अधिकार आहे. असे जे नियम आहेत ते तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसतील. डायरेक्टर्सच्या बाबतीतचे जे नियम आहेत, डिटेल्स जे आहेत डायरेक्टर्सचे, कोण असावेत डायरेक्टर, त्यापैकी रिप्रेझेंटेटिव्ह डायरेक्टर कोण आहेत, वर्किंग डायरेक्टर ॲक्च्युलीमध्ये कोण आहेत, ते जे नियम आहेत ते तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसतील. डिव्हिडंड्स अँड रिझर्व, कोणत्या परिस्थितीमध्ये डिव्हिडंड डिक्लेअर केला जाईल, कोणत्या परिस्थितीमध्ये डिव्हिडंड डिक्लेअर केला जाणार नाही. कंपनीनं प्रॉफिट कमवला आहे, पण तो प्रॉफिट कंपनी शेअरहोल्डर्सला द्यायला तयार नाही आहे. तो पैसा कंपनी नवीन एखादी ब्रांच ओपन करायची आहे किंवा कंपनीचा विस्तार करायचा आहे किंवा नवीन मशिनरीज ॲसेट्स खरेदी करायचे आहेत तर वापरायचे असतील तर वापरू शकते का, त्याच्या बाबतीतचे नियम काय आहेत, कोणत्या परिस्थितीमध्ये कंपनीला डिव्हिडंड डिक्लेअरच करावं लागेल, कोणत्या परिस्थितीमध्ये कंपनी रिझर्व म्हणून पैसा डिव्हिडंड न देता बाजूला ठेवू शकते, ते सगळे नियम तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसतील. अकाउंट्स अँड ऑडिटबद्दलची जी माहिती आहे की किंवा बुक्स ऑफ अकाउंट जे रेकॉर्ड्स करायचे आहेत त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसेल. बॉरोईंग पॉवर्स, कंपनी कोणत्या परिस्थितीमध्ये मार्केटमधून पैसा उचलू शकते, बॉरो करू शकते, काय हक्क आहेत कंपनीला मार्केटमधून पैसा उचलण्यासाठी. बघा, कंपनी मार्केटमधून पैसा उचलते म्हणजे कंपनी रिस्क घेते, म्हणजे शेअर होल्डर्सचं त्याच्यामध्ये उद्या नुकसान होऊ शकतं, कारण की कंपनीने उद्या प्रॉफिट कमवल्यापैकी बराचसा हिस्सा कंपनी पैसे उधार घेतल्यामुळे त्याच्या व्याजामध्ये जाणार आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीतचे जे नियम आहेत ते शेअर होल्डरला माहीत असले पाहिजेत. ते सुद्धा नियम तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसते. नंतर आहे वाइंडिंग अप ऑफ कंपनी, की कोणत्या परिस्थितीमध्ये कंपनी बंद करू शकते, कंपनी बंद कोणत्या परिस्थितीमध्ये होईल, त्याचे काय नियम असतील. हे सगळे जे मुद्दे आपण आज डिस्कस केले ते कंटेंट्स आहेत आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे. तर एवढे कंटेंट्स जर आपण पाहिले तर हे कंटेंट्स तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये दिसतील. त्यामुळं आज आपण आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे कंटेंट डिस्कस केलेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑल्टरेशन कसं करतात याबद्दल डिस्कशन करूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.